नमस्कार, माझ्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत भेळ. चटपट भेळ पटकन कशी बनवायची ते. तर हे बघा, मी कढई ठेवली आणि कढईत गॅसवरती ठेवून आता त्याच्यामध्ये मी 2 पळ्या तेल टाकलं आहे. तेल चांगलं तापू द्यायचं. त्याच्यामध्ये आता मी टाकत आहे थोडेसे जिरे आणि मोहरी. थोडंसं असं चांगलं तडतडू द्यायचं, जिरा मोहरी. आणि त्याच्यामध्ये मी टाकली थोडीशी अर्धा चम्मच हळद. आणि त्याच्यामध्ये मुरमुरे टाकते मी. मुरमुरे अगोदर मी हे चाळून घेतलेले आहे. कसं थोडं कचरा वगैरे असतोच त्याच्यामध्ये, त्याच्यामुळं थोडंसं त्याला चाळण्याने चाळून घ्यायचं. आता छानपैकी हे मुरमुरे आपल्याला पूर्ण त्याला हळदीचा पूर्ण पिवळा कलर लागेपर्यंत असे व्यवस्थित कमी गॅसवरती असे भाजून घ्यायचे. असे कुरकुरीत होईपर्यंत भाजू द्यायचे मुरमुरे. म्हणजे भेळ खायला पण कोरडी भेळ करते मी, सुक्की भेळ. हे बघा, छानपैकी असे मुरमुरे भाजून घ्यायचे. म्हणजे छान भाजल्यानंतर ते मस्त व्यवस्थित असे कुरकुरीत होतात. आपण चिवड्याला करतो तसेच करून घ्यायचे. हे बघा, छान असे मुरमुरे आपले झाले आहेत भाजून. आता हे मुरमुरे मी एका पात्रामध्ये याला काढून घेते. असे भाजलेले छानपैकी असे भाजलेत आपले मुरमुरे. आणि मंद आचेवरच भाजायचे येते. आता मी त्याच्यामध्ये फरसाण टाकून घेते. हे बघा, थोडासा फरसाण टाकला आहे मी त्याच्यामध्ये. आणि कांदा, कैरी, टॅमॅटो आणि काकडी मी अगोदरच कट करून ठेवलेली होती, तर ती त्याच्यामध्ये टाकूया. कांदा ते असं अगोदर मी बारीक कट करून घेतलं होतं. म्हणजे अशी भेळ छान लागते खायला. मला तर अशीच भेळ आवडते. वल्ल्या भेळपेक्षा अशी सुकी भेळ छान लागते, त्याच्यामुळे मी अशीच बनवते. आता वरतून थोडीशी मी कोथिंबीर टाकते त्याच्यामध्ये. आता आपण त्याच्यामध्ये मीठ पण टाकायचं आहे आपल्याला चवीनुसार. थोडंच मीठ टाकायचं, जास्त नाही टाकायचं. हे मी चाट मसाला पण टाकते थोडासा, म्हणजे कसं याने चव पण छान येते. आणि थोडंसं मी लाल मिरची पावडर टाकते, जास्त नाही टाकत आहे. तर वरतून टाकल्यामुळं काय होतं आहे, त्याचा ठसका होतो, त्याच्यामुळं थोडंच टाकायचं. आणि जर आपल्याला तिखट आवडत असेल तर मग तेलामध्येच थोडंसं मुरमुरे आपण जेव्हा भाजून घेतो तेव्हा टाकलं तरी पण चालतं. पण मला कमीच तिखट करायची होती, त्याच्यामुळे मी असं वरतूनच थोडंसं टाकलं नॉर्मल. हे बघा, अशा प्रकारे अशी पूर्ण भेळ मी आता अशी मिक्स करून घेते. आणि लगेच खायला एकदम छान लागते आणि कुरकुरीत पण. आणि 5 मिनटाच्या आत ही रेसिपी होती. कशी वाटली माझी भेळ? छान. थँक्यू, धन्यवाद.